मी आज अशी एक रेसिपी बनवणार आहे जी महाराष्ट्राची फेमस रेसिपी आहे. तर ही रेसिपी आहे पोह्यांची, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने. आपल्याला माहिती आहे की पोहे कसे बनवतात, पण या पद्धतीने बनवून बघा, खूप छान लागतात, टेस्टी लागतात. तर ही पोह्यांची रेसिपी पूर्ण बघा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. आज मी बनवणार आहे पोहे, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटू. तर हे वेगळ्या पद्धतीचे पोहे बनवायला घेऊया. इथे मी कढई ठेवली आणि कढईमध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे. म्हणजेच एक उबळी तेल टाकले, तुम्ही 2 चम्मचही बोलू शकता. त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे. थोडेसे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे त्या तेलामध्ये, म्हणून आधीच शेंगदाणे टाकायचे. तुम्ही हे शेंगदाणे तळून काढून घेऊ शकता आणि त्यानंतर बाकीचे मसाले टाकू शकता, पण मी तसं न करता या तेलामध्येच मी शेंगदाणे छान तळू देणार आहे. छान कुरकुरीत क्रिस्पी लागतात मग हे शेंगदाणे. आता याच्या आता ना गॅसची फ्लेम ना कमी आहे, तर याच्यामध्ये मी मोहरी आणि जिरे टाकून घेतलेत अर्धा चम्मच आणि अर्धा टीस्पून हिंग टाकून घेतलेला आहे. आता कोणाकोणाला पोहे खाल्याने पित्त होतं, तर हिंग टाकल्याने ते पित्त होणार नाही आणि पचनासाठी हिंग छान असतो, म्हणून हिंग टाकून घ्यायचा पोहे करताना. आता त्याच्यात हिंग टाकल्यानंतर मी 2 कांदे कापून घेतलेत, ते टाकून घेतलेत आणि ते कांदा छान तळल्यानंतर मी याच्यामध्ये लगेच मिरच्या, टमाटर, हे वाटाणे आणि कढीपत्ता सर्व एकदाच टाकून घेणार आहे. तर इथे बघू शकता मी तेल पण खूप कमी वापरलेला आहे. तर तुम्हाला जर जास्त तेल टाकायचं असेल तर तुम्ही जास्त तेलही टाकू शकता. आणि अगदी 6 ते 7 मिनिटात बनणारी रेसिपी आहे. रेसिपी पूर्ण बघा. तर इथे मी आता हे थोडीशी कोथिंबीर आणि हे वाटाणे पण टाकून घेणार आहे आणि थोडी कोथिंबीर मी नंतर गार्निशिंगसाठी ठेवणार आहे. तर इथे हे सर्व मी भाज्या टाकून घेतल्या आहेत आणि भाज्या म्हणजे वाटाणे, टमाटर, कांदा, कढीपत्ता हे सर्व मी टाकून घेतलं आहे. आणि आता याला छान आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. हा मसाला छान तळून घ्यायचा आहे. मसाला छान तळल्यानंतर पोह्यांना अजून जास्त टेस्ट येते. आता आपल्याला सर्वांना माहिती असतं की पोहे कसे बनवतात आणि सगळ्यांनाच बनवता येतात, पण या माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा, खूप छान होतात. आता इथे चवीनुसार मी मीठ टाकून घेतले आणि इथे मी पोहे धुवून घेतले होते. आता पोहे कसे धुवायचे, काय धुवायचे, माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड आहे, म्हणजे पोस्ट आहे पोहे बनवल्याचा, पण ते मी पिवळे पोहे बनवलेले आहेत, तर तुम्ही जाऊन बघू शकता. तर इथे आता मी पोहे धुवून घेतले होते आणि त्याचं पाणी काढून छान असे सुकेफट पोहे झालेले आहेत आता. तर इथे पोहे मी टाकून घेतले आहेत. आता पोहे टाकल्यानंतर छान सर्व एकजीव करून घ्यायचे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता. आता इथे पोहे तुम्ही कुठलेही घेऊ शकता. इथे मी पोहे टाकून मिक्स केलेलं आहे आणि आता आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी याला वाफ देऊन घ्यायची आहे. वाफ दिल्याने काय होईल ना, हे पोहे एकदम नरम होतील आणि खायला एकदम टेस्टी लागणार आहेत. आता 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला याला वाफवून घ्यायचे आहेत पोह्यांना आणि 2-3 मिनटानंतर लगेच झाकण काढून बघू शकता, इथे पोहे ना रेडी झालेले आहेत खाण्यासाठी. तर आता याच्यात मी पुढे काय काय टाकणार आहे ते तुम्ही नक्कीच बघा. आता इथे पोहे थोडे मिक्स करायचे आहेत. इथे गॅस मी बंद केलेला आहे. तर पोहे रेडी झालेले आहेत. आता मी एका प्लेटमध्ये पोहे घेऊन तुम्हाला दाखवते. बघू शकता किती सुके झालेले आहेत आणि किती छान झालेले आहेत रंगीबेरंगी पोहे. तर इथे आता मी एक प्लेट घेतलेला आहे आणि या प्लेटमध्ये तुम्हाला मी घेऊन दाखवते. आता तुम्ही याच्यामध्ये ना लिंबू पिळून पण टाकू शकता, म्हणजे लिंबू, शेव हेही टाकू शकता, पण मी लिंबू शेव न घेता दुसरे पदार्थ घेणार आहे. तर इथे मी प्लेटमध्ये पोहे घेत आहे. आता तुम्हाला जर पिवळे करायचे असेल तर तुम्ही जेव्हा मसाला तळता त्यामध्ये हळद टाका, पिवळे होतील. पण मी हळद टाकलेलं नाही आहे, मला पांढरे पोहे करायचे होते म्हणून मी असे पोहे केलेले आहेत. तर इथे आता मी वरतून थोडी कोथिंबीर ती ठेवली होती ना, ती टाकून घेत आहे. ती टाकून घ्यायची. यानंतर थोडंसं खोबऱ्याचा किस, इथे रेडीमेड खोबऱ्याचा किस आहे हा थोडासा घ्यायचा आहे. तुम्हाला नसेल टाकायचा तर तुम्ही स्किपही करू शकता, पण एकदा टाकून बघा, खूप छान लागतात. आणि इथे मी डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत. ते इथे लिंबाची काही गरज नाही आहे, कारण डाळिंबाचे दाणे आंबट गोड असतात, त्यामुळे याला आंबटपणा तो लागतो. आणि हे डाळिंबाचे दाणे पोह्यासोबत जेव्हा आपण खातो ना, तेव्हा दाताखाली एक वेगळीच टेस्ट येते. तर खूप छान लागतात. तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करा. आता इथे तुम्ही लिंबू घ्यायचं असेल तर लिंबूही घ्या, पण घ्यायची जरूरत नाही आहे, कारण इथे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत आणि लिंबू घेतले तरी अधिक चव लागते. तर घेऊ शकता घ्यायचं असेल तर. इथे
वेगळ्या पद्धतीचे पोहे बनवून रेडी झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन.